बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर तालुक्याला काल सायंकाळी या ठिकाणी चक्रीवादळाने मोठा तडाखा दिलेला आहे। मलकापूरच्या जवळ असलेला जो टोल नाका आहे तो अक्षरशः कालच्या वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणी उन्मळून पडलाय। मोठं नुकसान टोल नाक्याचे या ठिकाणी झालेलं आहे। जे कर्मचारी या वादळाच्या वेळी या ठिकाणी होते ते आपल्या सोबत आहेत। दादा, काय सांगाल, कशी परिस्थिती होती? तुमचा टोल नाका कालच्या वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणी पडलाय। इतकी हवा होती की अक्षरशः म्हणजे पूर्ण एका एका 20 सेकंदातच पूर्ण टोल नाका खाली पडला। अच्छा, म्हणजे हवा किती जोराची असेल साधारण? म्हणजे अशी हवा आतापर्यंत एक वेळा अजून मी पाहिली नाही, एवढी हवा होती। तुमचा काय अनुभव होता काल? तुम्ही सायंकाळी या टोल नाक्यावर काम करत होतात, वसुली करत होतात, जे गाड्या जात होतात, काय नेमकी परिस्थिती होती सायंकाळची? सर, अशी परिस्थिती होती की आम्ही आमच्या म्हणजे भविष्यात अशी परिस्थिती कधी बघितलेली नाही। म्हणजे इतकं वादळ होतं का म्हणजे त्याचा आपण अंदाज लावू नाही शकत। तुमच्या टोल नाक्याचं काय नुकसान झालं साधारण? टोल नाका आमचा पूर्ण तहस नहस झालेला आहे सर। पूर्ण टीन शेड, जे पाईप होते, आमचे कॅम्प्युटर, हे पूर्ण तहस नहस खराब झाले। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। बरं, कालपासून या तुमच्या भागामध्ये लाईट नाहीये, काय नेमकं खांब सुद्धा, विद्युत खांब पडले? पूर्ण लाईन, पूर्ण खांब्याची लाईन, झाडं पूर्ण तहस नहस झालेला आहे आणि भरपूर नुकसान झालेलं आहे टोल नाक्याचा। नक्कीच। तर हे होते काल सायंकाळी जेव्हा या ठिकाणी वादळी वारा आला आणि हा जो मलकापूर जवळचा टोल नाका आहे हा अक्षरशः उन्मळून पडलेला आहे। भयानक परिस्थिती होती असल्याचं इथले जे कर्मचारी आहेत ते सांगतात। कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, मलकापूर, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।